प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मक्याची क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी भजी। पावसाळा म्हटलं की भजी खायचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो आणि त्यामध्ये आपण कांद्याची भजी बनवतो, कोबीची भजी, पालक भजी, बटाटा भजी तर बनतच असतं। तर म्हटलं चला मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनवूया प्रॉन भजी। करायला पण एकदम साधी आणि सोपी आहे। तर पाहू शकता आता मी हा एक वाटी मका जो आहे ना तो अशा पद्धतीने बघा सोलून घेतलेला आहे। म्हणजे सुरीच्या साहाय्याने 2 मोठे मके घेतले होते, ते सुरीच्या साहाय्याने असे काढून घेतलेले आहे। कारण एक जर मक्याचा दाणा काढायला गेला तर वेळ लागतो, त्यामुळे काय करतात सुरीच्या साहाय्याने असं चिरून घेतलं की पटकन होतात आणि वेळही वाचतो। तर चला अशा पद्धतीने आपण हे सगळे मका जो आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहे। आता ही एक वाटी जी घेतली आहे मोठी मका तर आपण बारीक करून घेणार आहे आणि ही जी अर्धी वाटी आहे ती आपण तसंच ठेवणार आहे। तर चला आता ही हिरवी मिरची घेतलेली आहे 5, थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे थोडंसं सोलून। आता आपल्याला काय करायचं आहे, जी मोठी वाटीतला मका जो आहे तो बारीक करून घेऊया। एक मिक्सरचं भांडे घेतले त्यात अगोदर आलं लसूण आणि हिरव्या मिरची टाकलेलं आहे। आता त्याच्यात आपण एक मोठी वाटी जे मका घेतले होते ते थोडेसे बारीक करून घ्यायचे। बारीक म्हणजे जाडसर करायचं आहे। हे बघा एकदम बारीक नाही करून घ्यायचं, असं जाडसर ठेवायचं आहे। जाडसर थोडंसं ठेवलं की भजी छान कुरकुरीत होतात, म्हणून कधीही मका बारीक करताना थोडंसं असं जाडसरच ठेवायचा। तर चला आता हा पण आता मी बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात। तर हे बघा आता हा पण आपण बारीक करून घेतलेला आहे। थोडंसं असं जाडसर ठेवलं, एकदम बारीक पेस्ट केलेलं नाही आणि पाणी घालायची गरज लागत नाही कारण मक्याला पाणी सुटतं। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे जो अर्धी वाटी आपण ठेवला तर अख्खा प्रॉन तो। तर आता याला छान भज्यासाठी बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत 2 प्रकारची पीठं। तर एक आपण घेतलेलं आहे बेसन पीठ आहे, तर मी 2 चमचे घेतलेलं आहे बेसन पीठ आणि 1 चमचा आपण घेणार आहे इथे कॉर्नफ्लॉवर। कारण ही दोन्ही पीठ वापरल्यामुळे काय होतं भज्याला छान असं बाइंडिंग येतं। आता याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचाभर आपण घेणार आहे आता ओवा, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद पावडर। आता याच्यामध्ये सोडा अजिबात वापरायचा नाही आहे। आणि आता घालूया चवीनुसार मीठ। तर चला आता फक्त आपल्या याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर, तर थोडीशी आपण बारीक कट करून घेऊया। आता आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची भजी आधीसुद्धा पाहिलेली आहे, कांद्याची भजी, बटाटा भजी, पालक भजी आपण नेहमीच खातो। पण आता पावसाळा आणि पावसाळ्यात काय होतं की मका स्वस्त असतो, मग आपण मक्याचे वेगवेगळ्या प्रकारचे चाट तर बनत असतो, पण म्हटलं चला भजीसुद्धा बनवूया। आणि ही मक्याची भजी खायला एकदम छान चटकदार लागतात आणि त्याला छान अशी थोडीशी गोडसर चवसुद्धा येते, कारण हा जो आहे तो स्वीट कॉर्न आपण वापरलेला आहे। तर चला पीठ झालेलं आहे मिक्स, तर बघा पाहू शकता। आता याची आपल्याला करायची आहे भजे। चला भजी आपण करून घेऊया आता। तर तेल गरम झाले की आता एक एक करून आपण थोडं थोडं सोडूया। आता तुम्ही चमच्या साहाय्याने सोडू शकता किंवा हाताने सोडू शकता, जसं तुम्हाला सुटेबल वाटेल तसं। आता मी काही चमचे हाताने सोडणार आहे, काही हाताने बनवणार आहे। तर चला मस्त आता एक एक भजी टाकून घेऊया। तर हे बघा एकदम छान होतात आणि तळायला पण जास्त वेळ लागत नाही, पटकनही होतात आणि आतून मस्त असे जाळीदार होतात आणि वरून छान कुरकुरीत होतात आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागते। तर चला छान असे फ्राय करून घेऊया आता। तर हे बघा आता पाहू शकता तर हे जे आहेत ना भजी झालेले आहे, असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे। आता हे झालेले आहे ते आपण काढून घेऊया। तर चला अशा पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा भजी जी आहे ना ती काढून घेऊया। आता मी हाताच्या साहाय्याने सोडते। याआधीसुद्धा आपण मक्याचा चाट कसा बनवायचा ते सुद्धा पाहिलेलं आहे, किंवा मसाला मका कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। किंवा आता पावसाळा आहे आणि पावसाळा म्हटलं की भजीची चव छान लागते, वेगवेगळ्या प्रकारची भजी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा। तर चला आता अशा पद्धतीने बाकीचे जे राहिलेले पण भजी आहे ते करून घेऊया। बघा मस्त झालेले आहे, थोडेसे राहिलेले आहेत, हे पण आता मी भजे करून घेते। कारण आपण वर्षभर कांद्याची भजी असेल, बटाटा भजी असेल, कांद्याची गोल कुरकुरीत खात असतो, पण आता मक्याचे सीझन आहे तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। चला तर ही पण आता मी फ्राय करून घेते। तर चला ही फ्राय होतात ते हे बघा ही आपली तयार आहे। बघा मस्त झालेली आहे आणि तेलकट होत नाही काय नाही आणि एकदम छान कुरकुरीत होतात। तर चला तर ही पण झालेली आहे, काढून घेऊया। हे बघा मस्त दिसते, अगदी पाहून तोंडाला पाणी सुटेल अशी। आता भजी तर झाली, पण भजी खाण्यासाठी त्याच्यासोबत हवी आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या, तर थोडंसं त्यासुद्धा आपण फ्राय करून घ्यावं, कारण भजी म्हटलं तर मिरचीसुद्धा हवीच। फ्राय केलेली आहे मिरची, त्याच्यात थोडंसं टाकायचं मीठ, म्हणजे खाण्यासाठी
तयार. तर चला अशा पद्धतीने आपण पाहू शकता मस्त ही मक्याची भजीच म्हणजे कॉर्न पकोडा तयार आहे. अगदी मस्त कुरकुरीत चटपटीत झालेला आहे. हे बघा खायला सुद्धा मस्त चटपटीत लागतो आणि करायला पण साधा सोपा. पावसाळ्यात एकदा नक्की अशा पद्धतीने कॉर्नची भजी तुम्ही सुद्धा बनवून पहा.